कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टाचारका सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर सदा नाम वाचे गाते प्रेमे आनंदे नाचते होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर तुका म्हणे हरती दोष आनंदाने करते घोष होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर विठ्ठला 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 कृष्ण गोकुळे जन्मला दुष्टाचारका सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर प्रस्तुत चिंतन करण्यासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असा अभंग आहे आणि काला या प्रकरणातील अभंग आपल्या पवित्र स्थानावर या क्षेत्रभूमीमध्ये हा प्रेमयुक्त भक्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आणि आज या सोहळ्याचा सांगता समारंभ आहे. या नामसप्ताहामध्ये काकडा विष्णू सहस्रनाम ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा हरिपाठ कीर्तन जागर असे कार्यक्रमाचे रेलचल आहे. ज्ञानेश्वरी व्यासपीठाचं नेतृत्व असलेले आदरणीय हरिभक्त परायण आमचे विठ्ठल महाराज आणि ज्यांच्याकडनं आपण कथा श्रवण केली श्रीमद भागवत कथा ज्यांच्याकडनं श्रवण केली ते आमचे परमस्नेही एक आचार संपन्न जीवन व्यतीत करणारे आमचे कृष्णा महाराज उरळे आमचे विद्यार्थी आहेत. आदरणीय म्हस्के महाराजांच्याकडे हे विद्यार्थी शिकतात आणि जो पखवाट भारीच वाटला आमच्या माणसाने चाल काय करून म्हटली नाही अशोक महाराज आणि विष्णू महाराज ते तरबेज आहेत सगळे सुंदर चाल प्रसंग काल्याचा आहे. जीवनात काला अतिशय महत्वाचा आहे. किंबहुना हे जीवनच काल्यासाठी काला म्हणजे काय? 2 भिन्न चवीच्या वस्तू किंबहुना 2 भिन्न वस्तू अभिन्नत्व जेव्हा निर्माण होतं त्याला
दुःखाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती म्हणजे काल. अर्थात आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती जे होते त्याला म्हणायचं काल. आणि हे जीवनच काल्यासाठी. अन्य जन्मात काला होणं असंभव आहे. कुत्र्याच्या, मांजराच्या, सर्पाच्या, सण्याच्या, पालीच्या, घोड्याच्या, वाघाच्या, सिंहाच्या आदी करून जन्म, पण त्यामध्ये शक्य आहे. त्या शरीरात काला अशक्य. काला शक्य आहे तो मानवी शरीरात. तेवढ्यासाठीच हे शरीर आपल्याला दिलेले आहे. देवे तिला देह भजन सिद्धांत आपल्याला ठेवायचा आहे. देवे तिला आपल्याला दिलंय. जीव सुद्धा दान केला. जेणे हा जीव दिला दान दिलं, देऊन टाकलं. काय कारण असावं? केवळ तिला एवढंच नव्हे, देव तिला एवढंच नव्हे, त्या अनिष्टाच्या निवृत्तीसाठी आणि इष्टाच्या प्राप्तीसाठी जे लागणारं साधन सामुग्री जी आहे ती सुद्धा पूर्ण केली. नारायण जोडले जाईल आणि भवाचे बंधन संपतील हे या शरीराचे. त्यासाठी साधन सामुग्री दिले हातपाय डोळे जेणे तू जोडशी नारायण नासे जीव जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपण भव अनिष्टाची निवृत्ती आहे का. आणि जीवनात काला झाल्याशिवाय जीवनातलं दुःख संपत नाही. आमच्या जीवनातलं दुःख संपलं पाहिजे. आमच्या जीवनात काला झाला पाहिजे. यासाठी कीर्तन, प्रवचन, भागवत, कथा, पारायण आदी करून गोष्टी या पूर्ण झाल्या पाहिजे. त्याच्याशिवाय शक्य नाही. कारण काल कोण देऊ शकतं? तर काला देण्याचा अधिकार दोघांच्याकडेच आहे. दोन कोण देऊ शकतं? मला असं वाटतं आम्ही देतो काला. ज्यांच्या साधनाने, तपने, पुढे पावित्र्याने, त्यामुळे मी तुम्हाला काला देतो. काय काला देण्याचा अधिकार जो आहे हा जगाच्या मालकाला. भानुदास गीती गाता प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गाता प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गाता प्रसाद देतो पंढरीनाथ, भानुदास गीती गाता प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गाता प्रसाद देतो पंढरीनाथ, भानुदास गीती गाता प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. म्हणजे जगाचा मालक काला देण्याचा त्यांच्याकडे अधिकार त्यांनी कायम ठेवला. आणि दुसरा एक वर्ग आहे. कोण देत असेल दुसरं? तर गंमत अशी आहे, चंद्रभागेच्या वाळवंटात एकच टाळी झाली. टाळी झाली चंद्रभागा माझा ज्ञानराज गोपाळ संत सम्राट कारभार आहे. याचा अर्थ असा आहे, संत काला देण्याचा अधिकार संतांच्याकडे आहे. काल्याचं चित्र म्हटलं किंवा त्याच्या जीवनात साधना आहे, त्यांचं तप झालेलं आहे, त्यांचं चिंतन त्यांच्या आयुष्यात झालं, त्यांचं काल्याचं कीर्तन असायचं. कुठे आता तसं नाही. आता कोण जास्त रंगवतं
एकादशी माहित नाही. एकादशी असो सोमवार असो समजलं ना एवढंच. त्यापेक्षा पुढचं काय सांगत नाही. आणि अशी जी आहे ते काय नाही. कधी नामसप्ताहाला सहयोग नाही, पंढरीला जायचं नाही, काय विषय नाही. ते असं म्हणतात कधी चला आमच्या गावात काल्याचं कीर्तन आहे, कीर्तन संपलं असेल आता, चला कशा देऊ काला ह्याच्या बापा ठेवला ना. तुला जो काला वाटतो इथे मिळालेला हा तुझ्या तकदीरात नाही. त्याची ताकद त्या काल्याची वेगळी आहे, तुझा घेण्याचा अधिकारच नाही. कुणाला काला घेण्याचा अधिकार कुणाचा आहे? अधिकार नाही. एके ठाई काला तुका म्हणे भावी श्लेष एके ठाई झाल्यानंतर भावी कालात काला मिळतो हा त्याचा श्लेष आहे. श्लेष आहे. आपल्या रचनेत आपल्याला असं पाहायचं आहे. एके ठाई झाल्यानंतर भावी कालात काला मिळतो. जो भाविक आहे तो एके ठिकाणी होतो साधनेच्या बळावर आणि मग त्याला प्रमाण झालो आता एके ठाई नमन चुका ही एकमेका झालो आता एके ठाई. एके ठाई झाल्यानंतर मग काला मिळतो. ठीक आहे. आता आमच्या लक्षात आलं भाविकाला काला मिळतो, पण एके ठाई झाल्यानंतर भाविकाची साधना फलद्रूप झाली की तो एके ठाई होतोय, परिपक्व अवस्थेत, आणि एके ठाई झाला की त्याला काला मिळतो. त्यामुळे हे कळालं देण्याचा अधिकार कोणाकडे आहे, घेण्याचा अधिकार कोणाकडे आहे. आता आपण भगवत भक्ती जर केली त्या साधनेत आपण असतो, योग्य साध्याचा आपण पाठपुरावा केला, साधन योग्य साधन जर केलं तर आपल्याला तिथपर्यंत जातं. योग्य साधन साधन म्हणजे काय, ज्यातलं साधन साध्य बदलत नाही ते प्रपंचात साधन बदलतं आणि त्याचं साध्य बदलतं. इथे परमात्मा प्राप्त करून घेणे हे जे साध्य आहे त्यात परिवर्तन होत नाही. त्या साध्यासाठी लागणारं जे साधन आहे त्या साधनाचा जे अवलंब करतात ते कार्याचे अधिकारी होतात. हा काला कोठे मिळतो त्याची जागा सांगा. कुठे मिळतो? ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, ज्याचं अंतःकरण निर्मळ आहे, तेथे हा काला मिळतो. त्याला उदाहरण काय देणार? तुका म्हणे वाळवंट जे असतं ते शुद्ध असतं, निर्मळ असतं. आपण पैठणला जातोय, भाग वेगळा. त्या पूर्वीचा 25-40 वर्षाच्या अगोदरचा भाग डोळ्यापुढे का त्या वाळवंटात पंक्ती बसायची. आधी बसतात पंगत बसली की विष्णू महाराजांना झाडून द्यावा लागतं. काही अडचणच येत नाही. जे शुद्ध आहे, जे निर्मळ आहे, जे पवित्र आहे ते वाळवंट आहे. ज्यांचं अंतःकरण अशा पद्धतीचं तयार झालं तेथे काला मिळतो. चला, आता हे इथपर्यंत कळालं. पण काला मला कोणाच्या सानिध्यात मिळेल त्याचं एकच ठिकाण, त्याच्या त्या ठिकाणाशिवाय काला मिळणं अशक्य आहे. कुठे? विशेष हा लाभ संत संगे बाकीच्या ठिकाणी नाही. तुका म्हणे काला वैकुंठ दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. त्यातलं एक बारकाव्याचं उदाहरण आपल्यापुढे ठेवतो. तेथे काला नसल्यामुळे ते दुहात नाशक होऊन आले. काल्याची आसे देव जळी झाले मासे कुसोनी आसे तिरी सांगा काल्याची आसे देव जळी झाले मासे कुसोनी आसे
करायचं असेल तर संतांच्या सानिध्यात जाणं आवश्यक आहे. आणि संत संगतीत जर आपण गेलो तर आपला परमार्थ फलद्रूप होतो. आमच्या जीवनात काळ होतो हा त्याचा अर्थ. विद्वान मनुष्य असेल त्याच्या सानिध्यात गेला तर विद्वत्ता मिळू शकते. जर तो संत असेल विद्वान असेल पण केवळ विद्वान असेल त्याच्या सानिध्यात काळ होणं अशक्य आहे. विद्वान होऊ शकेल, विद्वत्ता म्हणजे पांडित्य जगापुढे ठेवता येईल, पण काळ अशक्य आहे. काळ विशेषाला बसत समजे काळ तिथेच आहे. चला म्हणून गाई एके ठाई म्हणून हा आहे काळ. खरोखर आपल्या जीवनात हे जर आमूलाग्र परिवर्तन करून घ्यायचं असेल तर आपल्याला संत वचनाचा आधार घेणं हे जीवनात आवश्यक आहे. एक वाक्य या निमित्ताने ज्ञानोबा तुकोबा नामदेव तुकोबा नरोबा जनाबाई गणाबाई भक्ताबाई देवांचे संत आहे. या संतांचं हृदय जे आहे ते अमृतमय झालेलं. आणि या अमृतात्मक हृदयातून जे अमृतात्मक शब्द अमृतमय वाणीतून बाहेर येतात, जर ते श्रोत्याच्या हृदयापर्यंत पोहोचले तर त्या श्रोत्याचं हृदय अमृतमय बनतं. ही ताकद ज्यांच्या शब्दात आहे ते संतांचे शब्द आहे. जीवनात परिवर्तन करून घ्यायचं असेल, जीवन जर सुखापर्यंत पोहोचायचं असेल तर याच्याशिवाय पर्याय नाही. आपल्या प्रापंचिक क्षेत्रातील भौतिक साधनाने माणसं मोठे होऊ शकतात. म्हणजे भौतिक ज्ञानाने माणसं शोधत असतात, आध्यात्मिक ज्ञानाने कृतार्थ होत असतात. भौतिक ज्ञानाने भोग प्राप्त होऊ शकतात, भौतिक ज्ञानाने ऐश्वर्य मिळू शकतं, पण आध्यात्मिक ज्ञान जे आहे ते जन्ममरणाची परंपरा संपू शकतं. हा शब्द कमी पडला. संपवण्याची ताकद त्या ज्ञानात आहे. हे ज्ञान येथे झालं पाहिजे तेव्हा जीवनात काळ होतो. एक उदाहरण या निमित्ताने प्राथमिक स्थितीत ठेवतो. काला म्हणजे काय? विठ्ठला विठला 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 नाही आठवत तरी विठ्ठल काय अडचणीचं नाही. पण सतत बघत गेलं तर काय बिघडतं असं काही भाग नाही. रचना असते. हा एक भाग आपला आहे. दुसरा भाग त्यातला आपण ठेवतोय. कारण आमच्या जीवनात झाला पाहिजे. होऊ शकतो. कोण करून देऊ शकतं काला? संत. का? जेथे संत आहे तेथे विवेक आहे. जिथे विवेक आहे तिथे संत आहे. संत आणि विवेक एकच आहे. विवेक म्हणजे ज्ञान. ज्ञान आणि संत याच्यात अंतर नाही. एकाने मला सांगितलं असं कसं काय शक्य होईल? एकाच प्रमाणात माझं हृदय ही सद्गुरू तेने तारिला जेने तारुला संसार गुरु विशेष नित्य विशेष त्यादरू विवेकावरी माझं हृदय कोण? सद्गुरू. संसार कशामुळे तरलो? त्यांच्यामुळे. माझं हृदय सद्गुरू जेने तारलो हा संसार गुरु. मग आदर कोणाबद्दल पाहिजे होता? संत श्री गुरुबद्दल का दुसरं कोणाबद्दल? श्री गुरु इथे काय म्हणलं? अत्यादरू विवेकावरून. विवेकावरून याचा अर्थ असा आहे विवेक आणि सद्गुरू एकच आहे हा सिद्धांत आहे. विठला 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 संत आहे तिथे विवेक आहे. आणि जिथे विवेक आहे तिथे संत आहे. संतांच्या जवळ ज्ञान आहे. ज्ञान आणि संत ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेव कसं आहे ना, तू जवळ ज्ञानाची जवळ होती. अजून जमत नाही हे तुमच्या माहिती
सांगितले काय महाराज आहे? बरं झालं या. कुठं एक शौचालय तर तुम्हाला दोन असलं तरी चालतं पण यायचं नाही. त्याचा विषय मुख्यमंत्री आपल्याकडे हात होतोय काला कसा होऊ शकतो कोण करू शकतं 2 मिनिटाचा चिंता काला म्हणजे काय आपल्या ध्यानात आला पाहिजे काला म्हणजे काय काला कुणाचा काळा काळा धोरणाचा का डोळ्याचा काळा शिव आणि ब्रह्म जीव म्हणजे काय चैतन्य निदर्शनानं लिंगधर्षय पुन्हा चिच्छाया लिंगधर्षता तत्संगो जीव उच्यते चैतन्य अंतःकरण आणि अंतःकरणात पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे तयार झाला जीव तिथपर्यंत पोहोचवायचं आहे तो काय पोहोचवायचं काम आहे तुका म्हणे हातोस हे परब्रह्म मूर्खनेने बरोबर तुका म्हणे के जीव उठे जीवन एकच आहे काय प्रश्न आहे दुसरीला? पंचक्लेशामुळे जीवाला जीवत्व निर्माण झालं. अविद्या अस्मिता राग द्वेष आणि अभिनिवेश हे पंचक्लेश आहे या पंचक्लेशामुळे जीवाला जीवपणा निर्माण झाला आता हे केव्हा संपणार केव्हा जाणार आणि कसं शक्य आहे जीव हा देव होणं शक्यच नाही जीव ब्रह्म कसं काय ब्रह्मचे धर्म वेगळे आणि जीवाचे धर्म वेगळे जीव परिच्छिन्न आहे परमात्मा अपरिच्छिन्न आहे म्हणजे जीव मर्यादित आहे परमात्मा व्यापक आहे जीव हा अंधकार रूप आहे परमात्मा प्रकाश रूप आहे समजलं का प्रकाश आणि अंधार एक होईल का काय वाटतं तुम्हाला प्रकाश आला अंधार का थांबेल माझ्यासारखा नावाचा प्रकाश आला अंधार काय होतोय सूर्योदय हा सरसे रात्र पळंदा आहे पैसे गेले देहांत आदर्शी अविद्ये सवे सूर्य निघाला की अंधार संपला का त्याचा एकमेकाचा परस्पर काय विरोध आहे प्रकाश आला की अंधार गेला आता जीव अंधकार रूप आहे परमात्मा प्रकाश रूप आहे एकच का होतं एकाच खोलीत अंधार आणि प्रकाश रात्री का आता प्रकाश आणि अंधाराचा विरोध होत आहे दोन्हीचे धर्म जर वेगळे आहे तर जीव परमात्मा होईलच कसा हा प्रश्न धर्म भिन्न भिन्न आहे एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात ठेवलं ना मला ध्यानात आलं एका मुलीचं लग्न ठरलेलं होतं उत्का 1/1/2021 सगळं धरून लग्नाची तारीख तर पक्की झाली लग्नाची तारीख पक्की झाली आता तारीख जर पक्की झाली तर वार झाला असेल ना पक्का त्या तारखेचा वार सुद्धा वार पक्का झाला तिथी सुद्धा पक्की झाली 6:30 लग्न आहे नवरी मंडपाच्या गेटवर जाण्याच्या तयारीत आहे 6 वाजता तेवढ्या त्या मुलीचे नातेवाईक आहे आणि त्याने सांगितलं ताई जरा तुझं नाव लिही आणि सही करून दे दिलं त्याने कुमारी गंगा किती वाजता कुमारी गंगा रामराव काळे महाराजची सही मारून दिली सोहळा संपन्न झाला 7:30 तो माणूस परत आला त्याने असं म्हटलं ताई जरा 2 सह्या पाहिजे होत्या आणखी एक पाहिजे मुलगी तीच आहे कागद तोच आहे पेन तोच आहे तारीख तीच आहे दिवस तोच आहे तिथी तीच आहे कागद दिला आईने सांगितलं काय नव्हती काका तुम्ही गडबड कसं काय शक्य आहे नाही चटकन लिहून दे 2 सह्या घ्यायचं मी विसरून गेलो मग तिने पेन हातात घेतला आणि लिहिण्याला
यमुना शामराव ढवळे पहिली कोण होती? गंगा काळे. आता ढवळे पहिली होती रामराव पुढे, आता शामराव. पहिली होती गंगा, आता झाली यमुना. पहिली होती कुमारी, आता झाली सौभाग्य. त्या काकाने सांगितलं, ताई तुझं चुकलं, ताई तुझं चुकलं. चुकलं ताई, तर चुकलं. बरोबर आहे, बरोबर आहे. कसं काय बरोबर आहे? डायरेक्ट नाव बदलून टाकलं तिने. काय झालं नेमकं? लग्न विचारा. मुलीच्या अंगावर अक्षता पडल्या. अक्षता पडता क्षणीच तिने पहिल्या धर्माचा बाध केला आणि मुख्य धर्माशी ऐकले. तसंच जीवाच्या अंगावर संतांच्या माध्यमातून ज्ञानाच्या अक्षरा पडल्या तर तो आपल्या पहिल्या धर्माचा बाध करतोय आणि मुख्य धर्माशी ऐक्य करतोय. याला म्हणतात काल. मुलीच्या अंगावर अक्षता पडल्याबरोबर तिने पहिलं नाव काय ठेवलं? सौभाग्य जीवाच्या अंगावर जर संतांच्या माध्यमातून ज्ञानाच्या अक्षरा पडल्या तर जीवाच्या ठिकाणी व्यापकता निर्माण होते. इच्छित भाव संपतो आणि त्याच्या मनात हा भाव निर्माण होतो. जर तो स्वतःच त्या ज्ञानापर्यंत पोहोचतोय, होईल झाला अगदी देवाचा वापर दयासी हे जन म्हणजे स्वतः तो परमात्मा झाला आणि जिकडे पाहला तिकडे रे देव जगत जगदे ओ बिंदू देववती तीस प्रमाण जगती जे जे दृष्टी दिसे येते हे समस्त स्त्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतरा भाव जिकडे पाहलं तिकडे परमात्माच आहे. मग ही प्रतिती दिवाण अवधीची त्रैलोक्य आनंदाची जगन्नाथाची तत्त्वे भाग गेला शिन शिन गेला अवघा झाला. म्हणजे याचा अर्थ असा की अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती झाली. पण मात्र ही संतांच्या माध्यमातून झाली. हा हे काळ असा काळ ज्यांच्या जीवनात झाला ते कोण? ज्यांच्या माध्यमातून झाला तो कोण? आणि ज्यांच्या माध्यमातून तो काळ झाला तो कुठे अवतीर्ण झाला, कोठे जन्माला आला, कोण जन्माला आलं, कोठे जन्माला आला, तो आल्यानंतर कोण घाबरून गेलं. एक मजा सांगता मजा सांगता या अभंगात कोण असं म्हणतात, घरी गेल्यानंतर कोणी विचारलं तुम्हाला अभंगाचा अर्थ सांगता आला पाहिजे, त्याचं चिंतन मांडणारच आहे वेळेपर्यंत. तर एक, कृष्ण जन्माला आला, दुर्जन घाबरलं. पहिलं वाक्य. दोन, दुसरं जन्म, कृष्णाचा अवतार झाला, संत सज्जनाने आनंद व्यक्त केला. दुसरं चरण, कसा आनंद व्यक्त केला? तिसरं चरण. आणि कसा आनंद केला? तिसरं चरण. आणि त्याचा परिणाम काय झाला? चौथं चरण. जन्माला आला, दुष्ट झाला, अवतीर्ण झाला, सज्जन आणि आनंद. जगात दोनच वर्ग आहे, एक सज्जन आणि एक दुर्जन. दुर्जन घाबरले आणि सज्जन आनंद व्यक्त. कसा आनंद व्यक्त केला? तिसऱ्या चरण. आणि त्याचा परिणाम काय झाला? तर चौथं चरण. विठला 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 कृष्ण तेथे जन्माला आला. प्रॉब्लेम आहे. कृष्ण मथुरेत आला का? प्रागतिकरण खरं कुठे झालं? गोकुळात. तिकडे काय प्रॉब्लेम आहे? एकाला तुमची झाली खाणार. खाणार सांगितलं काय? मला आता नंदाच्या घेऊ का? खाणार. काय कोणाला जगाला कोणाला माहित नाही. पण प्रगट झाला तो गोकुळात झाला. गोकुळात प्रगट झाल्यामुळे असा शब्द प्रयोग पुढे आला. त्याच्यावर चिंता लागत नाही.
झाला तो संपला असेल एक मुलीने आपला आनंद बाकी आहे बिघाड झाला इतका वेळ मशीन चालू करायचं तरी कसं काय शक्य आहे खात्रीने सांगा आपण कितीला बसले दोन वाजले कितीला सुरू झालं 9 ला वाजले किती 2 कुठे दिले तुमच्या त्या दिल्या माणूस उठला नाही प्रकाश चवंगा म्हणून उठला नाही असं नाही प्रकाश कोण आहे पण हे शब्द जे आहे हे वचन जे आहे हे ज्ञानोबा तुकोबारांचे शब्द आहेत नाथबाबाचे शब्द आहेत या शब्दाची ताकद एवढी आहे समाजात घेऊन बसू शकतो ही संतांच्या शब्दाची